देशाच्या बजेटमध्ये आदिवासींसाठी 5 पट आर्थिक तरतूद वाढवली. जिथं मुख्यमंत्री महोदय आहेत तिथं महाराष्ट्रात देखील आदिवासींसाठी काही कमी पडू न देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल देखील आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांचं विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. आदिवासींची कला आपण पाहिली, लोककला पाहतोय आणि त्या उत्सवानं देखील प्रोत्साहन आपण देतोय. आदिवासी आश्रमशाळा स्मार्ट झाल्या पाहिजे, त्याची श्रेणीवाढ झाली पाहिजे. या शाळांना जोडून महाविद्यालय देखील सुरू झाली पाहिजे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काउन्सिलिंग केलं जातं आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना PhDसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शासनाने तरतूद केलेली आहे.